नमस्कार, मी शुभांगीज किचन सातारी स्वादमध्ये मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत 4 किलो चिकन बिर्याणी। 10-15 पाहुणे आले असतील तर ही बिर्याणी पोट भरून सगळ्यांना पुरते। तर मसाला बनवून घेऊया। आलं, लसूण, कोथिंबीर, पुदिना याची पेस्ट करून घ्यायची। ते 2 किलो चिकन घेतलंय, स्वच्छ धुवून घ्यायचं। आता यामध्ये 2 चमचे धनापूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा बिर्याणी मसाला आणि 2 चमचे लाल तिखट टाकून घ्यायचं। आता यामध्ये एका वाटीला थोडं जास्त दही टाकून घ्यायचं। आता यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर याची केलेली पेस्ट टाकून आता यामध्ये चवीनुसार मीठ, तर मी 2 चमचे मीठ टाकले। मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्या। यामध्ये हळद टाकायची राहिली होती तर हळद टाकून घेऊया। आता झाकण टाकून हे चिकन आपण 2 तास मॅरिनेटसाठी ठेवून देऊया। आता आपण सेपरेट एक ग्रेव्ही बनवून घेऊया। तर इथे मी 3 कांदे, 10-12 काजू तर थोडं भाजून पाणी ओतून शिजवून याची पेस्ट तयार करून घ्यायची। त्यामुळे चिकनला दाट ग्रेव्ही येते। तर इथे आपण कांदा तळून घेऊया। तर यासाठी मी 2 किलो कांदे घेतलेत। त्यावरती थोडं मीठ टाकून घ्यायचं आणि कांदे तळून घ्यायचे। मीठ टाकल्याने कांदा पटकन भाजला जातो। कांदा इथे आपला छान असा कुरकुरीत तळून झाला। आता आपण तळून घेतलेल्या तेलामध्ये 1 मोठा कांदा आणि 4 टोमॅटो बारीक चिरून भाजून घेऊया। तर कांदा टोमॅटो भाजतोय तोपर्यंत आपण मॅरिनेट केलेल्या चिकनवर तळून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा। कांदा थोडा हाताने क्रश करून टाकायचा। आता इथे टोमॅटो आणि कांदा भाजून झाला। आपण यामध्ये काजू आणि कांद्याची केलेली पेस्ट टाकून घ्यायची। पेस्ट पण कांद्याचा चांगला कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचा। कांद्याला तेल सुटले की त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घ्यायचं। तर इथे आपला पेस्ट आणि कांदा टोमॅटो भाजून झालाय। आता यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेऊया। आणि शुभांगीज किचनचे जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण इथे चिकन चांगलं मिक्स करून घेऊया। आता यावरती एक प्लेट ठेवून त्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून घ्यायचं। ते भाताची तयारी करून घेऊया। इथे मोठ्या पातेल्यात 20 लिटर पाणी, खडे मसाले आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि 1 पळी तेल टाकून उकळी येईपर्यंत झाकून ठेवायचं। तर ते चिकन शिजलंय का आपण बघून घेऊया। तर इथे चिकन शिजलंय। आता आपण पाण्याला उकळी आली आहे यामध्ये अर्धा तास भिजत घातलेले तांदूळ टाकून 90% शिजवून घेऊया। वाटीमध्ये ग्रेव्ही काढून घ्यायची। तर पुढे मी सांगेन या ग्रेव्हीचं काय करायचं। तिथे सगळी ग्रेव्ही काढून घेतली। आता एका टोपामध्ये खाली तांदूळ टाकायचं, त्यावरती सगळं शिजवून घेतलेलं चिकन टाकून घ्यायचं आणि ते व्यवस्थित सगळीकडं एकसारखं पसरून त्यावरती राहिलेले सगळे तांदूळ टाकून घ्यायचे। नंतर यावरती बिर्याणी मसाला पसरून घ्यायचा आणि जो आपण चिकनची ग्रेव्ही काढून घेतली होती ती ग्रेव्ही टाकून घ्यायची। ग्रेव्ही टाकल्याने आपल्याला कलर टाकायची गरज लागत नाही। तर आपण इथे ग्रेव्ही टाकून त्यावरती तळून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आणि नंतर वरून कोथिंबीर टाकून झाकण टाकायचं आणि झाकणावरती जाड काहीतरी ठेवून घ्यायचं। 45 मिनिटांनी झाकण उघडा आणि
बास घरभर सुगंध पसरेल. आता बिर्याणी तयार आहे. 4 किलो चिकन बिर्याणी. कशी वाटली नक्की सांगा. 2 किलो तांदूळ आणि 2 किलो चिकनपासून 4 किलो बिर्याणी तयार होते. तर इथे तयार आहे 4 किलो चिकन दम बिर्याणी. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.